विद्यालय मंडळ न्यू अध्यापक आपलं नाव बदललेलं आहे, त्यांनी बदललं, त्यांनी अध्यापक विद्यालय मंडळ न्यू अध्यापक विद्यालय मंडळ। याच्यातलं तुमचे काही वेगळं नाव सांगता, काही वेगळं नाव सांगता, असं अजिबात झालं नाही पाहिजे। ठीक आहे। दुसरा प्रश्न विचारतील का ते तुम्हाला असं नाही विचारणार का तुम्ही कुठे नोकरीला आहात, असं नाही विचारणार। तुमचा या महिन्याचा पगार झाला का जॉबच्या ठिकाणी, पण त्यावेळेस तुम्ही काय उत्तर द्याल? रेग्युलर कॉलेज करतोय आम्ही, स्टुडंट आहोत, आम्ही कुठे नोकरीला नाहीये आणि इथून आम्हाला जॉब भेटणार आहे म्हणून आम्ही इथं बीएड ला ऍडमिशन घेतलंय, असं उत्तर अपेक्षित आहे। ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारण्यात येईल की तुमचा सिलेबस कुठपर्यंत झालाय, आणि मग मधूनच एखादा विचारतो, 3 जण राहतात ते, एक प्रश्न त्यांनी विचारल्यानंतर दुसरा जो राहतो, एक सायलेंट ऑब्झर्वर राहतो, तो फक्त तुमच्या हालचाली बघत राहतो, ऑब्झर्व करतो, आणि तो शेवटचा प्रश्न विचारतो, त्याला काय विचारायचं तो मधूनच तो काय विचारणार तुम्हाला की तुमच्या विषय शिक्षकांचे नाव सांगा। मग विषय आणि शिक्षक, विषयाचे पण नाव सांगायचे तुम्हाला, शिक्षकांचे पण नाव सांगायचे, आणि त्यांचा सिलेबस कुठपर्यंत आलाय, म्हणजे तुमचा शिकवलेला सिलेबस कुठपर्यंत आलाय, हे तुमचं आणि शिक्षकांचं दोघांचं एक आलं पाहिजे। तुमचे विषय शिक्षक तुम्हाला